हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. तर हा आषाढी एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे सोमवारचा दिवस आहे. तर सोमवारी आपल्याला उत्तर पूजा करायची असते. आता आपण एवढी आठासाने पूजा मांडतो, सगळं करतो, तर त्याची उत्तर पूजा ही तेवढी छान केली पाहिजे, नैवेद्य केला पाहिजे. आणि आमच्या इकडे तर आहे ना, आषाढी एकादशी झाली ना, दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. पण आता सकाळी तर एवढं काही आपल्याला पुरणपोळी होत नाही, कारण टिफिन ते असतात, त्यामुळं पुरणपोळी नाही. पण थोडंसं आपण गोडधोड बनवू शकतो ना. तर तसं मी गोडधोडासाठी आज शिरा बनवला आहे. आणि अगोदर मी आहे ना, विठ्ठलाच्या मूर्तीला हळदी कुंकू लावून घेतले. आपल्याला आरती नाही म्हटले तरी आरती ओवाळून घ्यायची आहे, धूप लावायचं आहे. आणि नैवेद्यासाठी मी शिरा बनवला होता. आणि त्याच्यावर आपल्याला आहे ना, तुळशीचं पान ठेवायचं आहे. आणि हे नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचं आहे. आणि मगच आपल्याला हलवायची आहे मूर्ती. जागेवरून थोडीशी हलवून नंतर तुम्ही उचलली तरी चालेल. तर आता मी पाया पडून घेते. नैवेद्य ठेवून घेतला, आरती ओवाळून घेतली आणि थोडंसं पाणी ओवाळायचं, पाया पडून घ्यायचं. आणि ही आपली साधी सरळ उत्तर पूजा अशी मी करते. त्यानंतर आम्ही गेलो माझ्या मोठ्या मुलाला शाळेतून आणायला. शाळा त्याची 3 वाजता सुटते, तर मग आम्हाला खेळायचंही होतं. आणि त्यामुळं मग त्याला एक्साइटमेंट असते की दादाला आपण घेऊन येणार आहोत, मग आपल्याला खेळायला कुणीतरी होईल. त्यामुळं त्याला खूप खुश होऊन तो येतो. नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही आहे ना, आषाढी एकादशी दिवशी असे फुलांचे आहे ना झाडं आणले होते छोटे छोटे. तर म्हटलं लावून घ्यावं, नाही तर मग सुकून जातील. त्यामुळं मग आम्ही मायलेकं मिळून आहे ना झाडं लावत होतो. कुंड्या काही अशाच भरून ठेवलेल्या होत्या, एक्स्ट्राच्या होत्या तर त्या. तर मग मला जास्त काही मेहनत घ्यायची नव्हती, फक्त थोडंसं काढायचं होतं माती आणि त्याच्यामध्ये कुंड्या लावून ठेवायच्या. कुंड्यात रोपटी लावायची होती. तर हे जास्वंदीचं आहे. ऑलरेडी माझ्याकडे 2 जास्वंदी आहेत, पण ही आणली, अजून एक आणली आहे. असे 4 झाले आहेत, कारण जास्वंदीची फुलं देवाला वाहिल्यावर खूप छान दिसतं. आणि मला फुलांचेच झाडं जास्त आवडतात, त्यामुळं मग जास्त मी फुलंच आणले. तसं वास्तुशास्त्रानुसार आहे ना, मी सगळेच घेतले आहे. माझ्याकडे बेलाचं आहे, नंतर शमीचं पण मी आणलं आहे. असं सगळे असे जसं आता लिलीचं पण आणलं आहे. कढीपत्ता आपल्याला लागतो तर तो हे मी लावला आहे. आणि तगर ही लावलंय. तगरची फुलं तर खूप छान देवांना दिसतात, पांढरे शुभ्र छान. त्यामुळं मग तेही लावले आहे. अशी झाडे लावले ना तर घरामध्ये छान वाटतं. इतके दिवस माझ्याकडं खूप होती, पण छोटा मुलगा झाल्यानंतर आहे ना, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळं मग सगळे असे वाळून ते गेले होते. त्यामुळं मग ते सगळं हे केलं आणि आता मी नवीन लावले. आणि तो हे आता मदत करतो लावण्यासाठी. आणि असं गॅलरीत आहे ना, असं ग्रीन ग्रीन दिसलं ना, खूप छान वाटतं. तर त्या मानाने मी एवढं काही लावलं नाहीये, जेवढं आपल्याला थोडंसं हे होईल, कारण तो खूप त्याला माती खेळायची असते. त्यामुळं मग त्याचा विचार करूनच मी थोडीशी झाडे लावली आहेत. आणि तुळस तर माझी इतकी छान आली आहे, कारण त्याला थोडंसं आपल्याला लक्ष दिलं ना, अशी छान येते. आणि तुळस जेवढी जास्त घरामध्ये असेल ना, तेवढी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये जास्त राहते. त्यामुळं मग तुळस आणि हे बेलाचं झाड ही लावलेलं आहे मी. तर आता त्याला थोडंसं आपण थोडंसं हलवून घेतलं ना, असं खुरप्याच्या साहाय्याने. आता आम्ही गावाकडचे आहे, तसं मी शेती काही केली नाहीये, पण माहिती आहे की काय करतात, कसं करतात. त्यामुळं बऱ्यापैकी गोष्टी माहीत असल्यामुळं मग मी करू शकते. आणि तसं हे सगळी कामं सरांना आवडतात, ते करतात. पण कधी कधी त्यांना लक्ष देणं होत नाही, मग तेव्हा आपल्याला द्यावं लागतं. आणि हा आहे आमच्या गावचा झाडे वाढण्याचा खजिना. तर गावाकडनंच आहे ना, मला असे खते आले होते. आता 3-4 प्रकारचे माझ्याकडे खतं आहेत. आणि हे खतं आहे ना, थोडे थोडे दिवसांनी थोडे थोडे दिले ना, 1-1 चमचा, तर झाडं छान येतात. तर त्यामुळं मग मी गावाकडनं मागवले होते. तर युरिया, अजून काय 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 आहे, आता मला त्याची नावं एवढी काही माहीत नाही आहेत. तर ते आणून आहे ना, असं 1-1 चमचा आपण 2 आठवड्यातून एक दिलं, दुसऱ्या आठवड्यात दुसरं दिलं, असं असे 2-3 प्रकारचे आहेत. तर ते मी थोडेसे टाकते. त्यामुळे झाडं इतके छान आले आहेत आणि फुलं पण खूप येतात. त्यानंतर आम्ही गेलो दूध आणायला. तर दूध आम्ही असं डेअरीतून आणतो, तर एवढी गर्दी असते त्या डेअरीमध्ये. आज तरी थोडीशी कमी होती, नाहीतर इतकी गर्दी असते.
आणि तेवढ्या गर्दीतून आपल्याला दूध घेऊन यावं लागतं. पण मुलांसाठी तेवढं करावं लागतं, कारण आपण पिशवीतलं आणलं तर तेवढं व्यवस्थित दूध राहत नाहीत. कारण खूप जण सांगतात जे डेअरीमध्ये कामाला असतात ते काहीही मिक्स असतं त्याच्यामध्ये. त्यामुळं मग शक्यतो मी मुलांना प्यायचं असतं म्हणून असं डेअरीमध्ये जाऊन आणते. आणि इथंच म्हशी आहेत आणि दूधही इथंच मिळतं. त्यामुळं मग असं वाटतं जाऊ द्या, दुसरं काही नाही झालं, थोडंसं पाणी जास्त असेल तरी चालेल, पण केमिकलचं काही टेन्शन नाही. त्यानंतर मग घरी आलो, दिव्याबत्ती केली. दिवाबत्ती रोज असते तशीच करते मी, जास्त काही नाही. आणि मी जी धूपदाणी आणली होती ना, त्याचा थोडासा असं धूपाने आहे ना कलर असं ब्राऊन ब्राऊन झाला होता, तर तेच मी सरांना दाखवत होते. आणि हा दुसऱ्या दिवशीचं व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी आहे ना, सरांना अंडा फ्राय खायचा होता, एग. तर तो मी आहे ना असं तव्यामध्ये करते, इतका छान लागतो तव्यामध्ये केल्यामुळं. तर तव्यामध्ये केल्यामुळे असं खरपूस होतं. तर पहिल्यांदा मी अंडे ना असे शिजवून घेतले होते आणि असे कापून आपल्याला आधी तव्यामध्ये भाजून घ्यायचे. भाजून थोडंसं तेल टाकून असं भाजलं ना तर अंड्याची टेस्ट एवढी वाढते ना. आणि थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं लाल तिखट आपल्याला टाकायचंय. आणि हे आपण असंही खाऊ शकतो. आपल्याला जर भाजी नाही खायची तर तुम्ही असंही फक्त खाऊ शकता, थोडंसं जास्त तिखट टाकून. थोडासा मसाला टाकला तरी चालेल, असंही खाल्लं तरी खूप छान लागतं. एकदम खरपूस भाजून घ्यायचे आणि आलटून पलटून मी भाजून घेते. जास्त तुटल असं आलटायचं नाही. लोखंडी तव्यामध्ये केलं ना त्याची टेस्ट इतकी छान वाटते. त्यामुळं मग मी असा अंडा फ्राय करताना आहे ना तव्यात करते, कारण याच्यामध्ये ना आपल्याला पाणी ओतलं तरी एवढं बसत नाही. पण सुकीच भाजी असते, एवढी अशी काही पातळ भाजी नसते. त्यामुळं मग करताना मी तव्यामध्येच करते, पण टेस्टला अप्रतिम लागते. मूळ म्हणजे होतही खूप लवकर, कारण जास्त वेळ आपल्याला लागत नाही. आता मी हे सगळं काढून घेते आणि आपल्याला त्याच तव्यामध्ये आहे ना आता काही दुसरं हे करायचं नाही, त्याच तव्यामध्ये आपल्याला भाजीही बनवायची आहे. तर भाजीमध्ये फक्त मी कांदा टोमॅटो हे करून घेतलाय, थोडंसं तेल टाकलं अगोदर आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. आणि कांदा छान परतून घ्यायचा. आणि बाहेर मिळते ना सेम तशी अशी लागते, कारण तुम्ही एखाद्या वेळेस हॉटेलमध्ये गेलात तर असं तवा अंडा फ्राय मागवले ना तर खूप छान लागते. तर आता खूप दिवस झालं मी बाहेरचं खात नाही, पण जेव्हा खायचे तेव्हा मागवलेलं ना, तर तेव्हापासून आम्हाला ह्या भाजीची इतकी आवड निर्माण झाली. त्यामुळं काही छान खायचं म्हणलं तर नॉनव्हेजमध्ये तर हाही ऑप्शन असतो आमच्या पुढे. तर आता कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट मी टाकली आहे आणि ते चांगलं आपल्याला भाजून घ्यायची ती पण. आणि कोथिंबीर तर मी टाकते त्या ह्याच्यामध्ये कुठून बी थोडीशी आणि वरतूनही टाकते. तर शक्यतो मी खलबत्त्यामध्येच ना आलं लसूण ठेचून टाकलं, त्यामुळे टेस्ट छान लागते मला आलं लसणाची, कारण जेवढं फ्रेश असेल तेवढं छानच लागणार ना. आणि आता त्याच्यात टोमॅटो टाकायचा आपल्याला आणि टोमॅटोही चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि आता ही भाजी आहे ना इतकी सुकीच केली जाते पण खरंच खूप छान लागते. आणि याच्यामध्ये आता आपल्याला बेसिक मसालेही टाकून घ्यायचे आहेत. अगोदर मी मीठ टाकते, मीठ टाकलं ना तर टोमॅटो पटकन शिजतो. त्यामुळं जेव्हा तुम्ही टोमॅटो टाकाल कधीही तर मीठ टाकायचं. कांदा शिजताना टाकलं तरी चालेल, पण टोमॅटो असेल तर टोमॅटो टाकल्यावर टाका. त्यानंतर आता मी काळा मसाला टाकला. घरचा काळा मसाला आमच्या गावचा छान असतो, त्यामुळं मग शक्यतो भाजी जर तिखट झणझणीत खायची म्हणलं तर मग काळा मसाला. आणि आपण नॉनव्हेजच्या भाजीला काळा मसाला टाकायचा, कारण खूप छान होतात आणि जास्त मसाले वरतून टाकावं लागत नाही. तर आता इथं आहे ना मी बेसिक मसाले आपल्या हळद, धने पावडर, जिरं पावडर, थोडीशी कश्मीरी लाल तिखट हे टाकलं ना तर चव छान येते. त्यामुळे आणि थोडासा मी अंड्याचा मसाला टाकला आहे, अंडा फ्राय मसाला म्हणून मिळतो, तोही थोडासा टाकून घेतलाय. आणि झाले आपलं हा मसाला तर तयार आहे. आणि याची चव इतकी छान लागते ते अंड्यापेक्षा. आणि आता
याच्यामध्ये 2 चमचे बेसन टाकलं आहे. बेसनामुळे ना भाजीला अशी घट्टपणा येतो थोडासा आणि मसाल्यात इतकं छान लागतं. थोडंसं मी मध्ये जागा करून टाकलं आहे आणि भाजून घ्यायचंय. तुम्ही ऑलरेडी भाजून घेतलं तरी चालतं, पण एवढं काय करायची गरज नाही. थोडंसं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची थोडीशी नंतर, आणि ते भाजलं जातं लगेच तेलामध्ये. त्यामुळं अजून आपल्याला बाजूला भाजायचं गरज नाही. थोडंसं मी आता 2-3 चमचे पाणी टाकले आणि पाणी टाकून थोडंसं आपल्याला बेसन टाकल्यामुळं ते खूप सुकं सुकं होतं ना त्यामुळं. आणि अजून याच्यामध्ये ना मी भाजलेल्या आपलं खोबरं आहे ना त्याचं कूट टाकलं आहे आणि त्यामुळं ही भाजी आहे ना इतकी छान लागते. आणि आता चवीपुरतं मीठ टाकलं. मी अगोदर थोडंसं मीठ टाकलं होतं, पण आता चवीला जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकलंय आणि पाणी ओतायचं थोडंसं. आता पाणी ओतल्यामुळं ती भाजी एकदम अशी घट्टसर होती आणि आपल्याला अंडे सोडून घ्यायचे ह्याच्यामध्येच आता. तर थोडंसं मी असं उलटण्याने हे केलंय. जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही स्मॅशरने हे करू शकता, खूपच तुम्हाला बारीक पाहिजे असेल, पण काही गरज नाही पडत. खूप छान असं भाजी होती. अशीच फक्त हलवून घेतलं तरी, कारण आपण बाइंडिंगसाठी हा बेसन टाकलेलं असतंय. तर आता मी अंडे सोडून घेते, थोडी कोथिंबीर ही टाकायची. तर इतकी छान दिसते, तव्यामध्येच एवढी छान वास येत होता. तर खाण्याचं तर काय छानच लागली सरांना. थोडीशी कोथिंबीर वरतून अजून टाकली. तर आपले रेडी आहे अंडा फ्राय. तुम्हीही नक्की घरी करून बघा, खूप छान होते. आणि बाहेरून खाण्यापेक्षा आपल्या घरी बनवून खाल्लेलं आणि असं छान छान घरी बनवलं ना, घरच्यांनाही छान लागा असं वाटतं छान. आणि नंतर मग भाकरी करून घ्यायच्या होत्या. तर म्हटलं 2च भाकरी करायच्या होत्या, पण माझ्याकडनं एक्स्ट्रा थोडंसं पीठ झालंच. आता करावी तर लागणार आहे, कारण सरच होते फक्त खायला. त्यामुळं मग त्यांच्यापुरतंच मला स्वयंपाक करायचा होता. मुलांनी बी ऑलरेडी खाल्लं होतं, पण खाल्लं तर थोडंसं म्हटलं खातील मुलंही. तर माझ्याकडून जास्तच भाजी झाली. तर आता भाकरी करून घेते, आणि नॉनव्हेजच्या भाजीबरोबर आहे ना भाकरीच छान लागते चपातीपेक्षा. आणि संध्याकाळी आम्ही असंही भाकरीच रोज खातो. चपाती करत नाही मी संध्याकाळी शक्यतो. आणि मुलांना ही सवय लागली आहे भाकरी खायची. म्हणजे मला खूप उशिरा लागली, पण मुलांना खूप मी लवकर लावली. सरांना ताट वाढवून दिलं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.